गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नव्या ब्लॉगमध्ये. गाईज अशा गाईज तुमचं चांगले असणार. गाईज आपण चाललो होता लेक्चरला. पहिली इकडून जातो तू आता इकडून जाणार. पेपर आहे, लेक्चर नाही आता डायरेक्ट पेपर आहे. काल 2 पेपर झाले. एक पेपर ओके गेला, दुसरा पेपर नाही हा एक पेपर ओके गेला, दुसरा जरासा थोडासा अवघड नव्हता. थिअरी होती लई समझ रहा नहीं क्या करने का. वो बोल रहे अप्लाई करो, ये अप्लाई करो, वो कुछ भी नहीं आ रहा उसको. आता चालू होता लेक्चर आपल्या पेपरला. गाईज थँक्यू, ऑल द बेस्ट म्हणा मला. ऑल द बेस्ट, थँक्यू. जेवण करतो मेसवर, मग जातो लगेच पेपरला. 1 वाजता पेपर आहे. 1 वाजता पेपर हो गया की बाय ऑफिस 4 वाजता ऑफिस पेपर आहे. चलो गाईज भेटतो तुम्हाला आता जेवण करून. आज जेवायचा मेन्यू बघू काय. पनीरच आहे ना. ओ या पनीर आहे मीन्स रसिले पनीर पण त्याला. आज पुलाव पीस पण दिला आहे बघा. पीस पण आहे ते दिसतंय का. पुलाव सोबत आहे पीस. आणि याला काय म्हणते रे नान खाली. हा नाही हे नान खाल्ले आहे. हे काय ते का हाय ते एक महाराष्ट्रामध्ये फक्त कोणची मेस ही राजलक्ष्मी मेसला भेटतं काहीतरी आहे. ते कसं असतं माहिती का. ते असतं लय भारी खायचं ते फक्त. नान खाली का. चला काही जेवायला या तुम्ही पण. मी जेवतो तुम्ही पण जेवा. तुझ्या पाय चक्कर गायचे ते पाय चक्कर गाईस काय लिहून राहिला बघा पायावर ते. चिट्टे रे गाई तुझे पाय गाई चिटिंग गाय ह्याच्या पाय बघा. बरं एक मिनटं गाईज, एक मिनटं मा पाय बघा ते दिसतंय का. त्यांची जी तिकडे लिहिली ती किती दाखव. त्यांनी दुसरं दाखवतो ते लिहिलेलं. कळलं का. चिटिंग विटिंग मारित नाही मी काहीच काय म्हणतो का. आणि गायला म्हणतो गाय मला घरी जाऊन बघा म्हणजे काय बुब्बानं पण गाय. गाईज बघा कसं म्हणून राहिला. गाईज लई चाबरा पोर घे बाय ते आप्पाच्या गप्पा म्हणतो. लई चाबरा एक नंबर. आता बघा दिसला का ते बघा. गाई चिटिंग कशी करता गाईज बघा पोरं. इतक्या चिटिंग कसं राहते सम्या. अरे बघा सम्याला पकडा कोणी जरा. क्लासमध्ये सम्याला बघितलं सम्याचं नाव सांगू शकता. लग्न इकडं एक डान्स करून टाकेल आमचे पोरं. म्हणून डान्स करून दरदार संपर्क गाईज. चला आता लेक्चर पेपर करतो आता. जर थोडं डान्स केला. सगळे बसले पोर अभ्यासाला. वापिस पेपर हो गया गाईज. मस्त पेपर गया. कस गेला आज पेपर. संध्या पेपर कस गेला. कसं वाटलं. अरे गाईस 3 सप्लिमेंट घेतल्या गाईस. 3 सप्लिमेंट. निल्या सप्लिमेंट किती घेतल्या त्यांनी. हा नको. आणि आपण किती घेतल्या भाई गाईस. त्याच्यातलं एक पान सोडलं कसं मॅडमला वाटत भाई. बरोबर लिहिलं जेवढं येतं तेवढंच लिहिलं. आज बरोबर की नाही. काही पॅकअप काय व्हायचा. मॅडम फेकलेला असलं त्याचे मार्क्स काढून टाका. काढतात कसं गेलं तुला पेपर. कोण बसले गाईस. अरे गाईस असं केलं पेपर तुम्हाला मित्रांनो. गाईस काहीतरी दाखवायचं तुम्हाला. पाय दाखव आमच्या कोणता गाईस चिटिंग मारली होती गाईस आज. हा काय म्हणलो आता माहिती गाईस. मी ह्या उन्हात जाऊन झोपून राहू. काय सांगा आमच्या गाईसला. सांग ना वरती टोन कर ना. गाईस याची रील अशी पडणार आहे गाईस. छोट्याला अभ्यास करायला गाईस तुम्ही बघू शकता. छोटू बाळ आजा कसं वाटलं अभ्यास करून आज. तुला रे भाऊ तुलाच लिहू राहिला. काय अभ्यास करू राहिला तू इतका. म्हणजे लिह अभ्यास करू राहिला. मी कोण म्हणलं चिटिंग भाई. तुम्ही आज स्वतः चिटिंग म्हणून राहिली. ओके लाईक करा म्हणा मग अभ्यासात बी. हा फॉलो भी करा, सब्सक्राइब भी करा गाइस. क्लास में अभी भाई संजय दारी की तरफ एक मेरा पेन उधर है. देखो गाइस मैं उधर भाई इसके पेपर दूंगा अभी डायरेक्ट. जरा वाचला आहे भेटतो ना पेपर देऊन डायरेक्ट तुम्हाला. पेपर देऊन भेटतो गाइस. चलो 1 2 3 पेपर देऊन भेटतो. डायरेक्ट आउट ऑफ पेपर गेला डायरेक्ट. सगळे लिहिलं, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले. ए प्रांजय इकडे कस गेला तुला पेपर. मला पेपर मॉडरेट गेला पण माझी इच्छा होती की अजून टफ पेपर आला पाहिजे. जर मला नाही आलं तर कोणालाच नाही आलं पाहिजे. जर मला आलं तर मग सगळ्यांना. गाइस हिचं पेपर घेणार होते गाइस. ते माझ्यामुळे बिलकुल नाही झालं. ते माझी चुकी बिलकुल नव्हती. फक्त ते अशी लोकांची चुकीमुळे मला मी झाले होते आज. काय झालं ते पण मी गाईस भेटतो बरं का तुम्हाला थोडं खाडी. पेपर चांगला गेला पण थँक्यू.
इज पेपर विपर करून आलो, जेवलो बिवलो, येऊन मस्त पडलो, जरा सर्दी हो गई. बघितले का सर्दी हो गई, तुम्ही बघितलंय का सर्दी बिर्दी हो गई. ताप भी आ गई इधर बस देखो, दिसलाय का. हं आता जरासा वाचतो मी, मग झोप जाता. तुम्ही बी लवकर झोप जाऊ. आजचा पेपर दोन्ही बी चांगले गे बरं क्या. कल का अच्छा नव्हता म्हणून आजचा देव म्हणले की जाऊ दे बाळा, आजचे चांगले घे तुला. आ, चला झोपा आता, टाइमपास नका करू. हा नंतर चलो, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, काळजी घेऊ मम्मी पप्पा आई पप्पा की सबकी. और क्या, चलो गाइस बाय गाइस बाय.